कोल्हापूरच्या सृजनशील मातीमध्ये जन्मलेल्या अनेक कलाकार तंत्रज्ञांनी कला क्षेत्रात इतिहास निर्माण केलाय। विशेषतः चित्रपट निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात कोणतंही तंत्रज्ञान नसताना ज्यांनी कल्पकतेच्या जोरावर पहिला स्वदेशी कॅमेरा आणि प्रोजेक्टर बनवला ते अवलिया म्हणजे कला महर्षी बाबूराव पेंटर। उत्तम शिल्पकार, चित्रकार, भित्तीपत्रकांचा जनक आणि निर्माते असं बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या बाबूराव पेंटरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर बी न्यूजचं विशेष वृत्त। मराठी हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास ज्यांच्या उल्लेखाशिवाय नेहमीच अपूर्ण आहे अशा प्रतिभावंत आणि अस्सल कोल्हापुरी कलाकारांमध्ये अग्रेसर नाव आहे ते बाबूराव पेंटर यांचं। 3 जून 1890 रोजी कोल्हापुरात जन्मलेल्या बाबूरावांचे वडील कृष्णाजी हे सुतारकाम लोहारकाम करत। आपल्या वडिलांकडून त्यांना चित्रकला आणि शिल्पकलेचं बाळकडू मिळालं। सुरुवातीला ते तैलचित्र काढत। गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली। चित्रकार म्हणून काम करतानाच बाबूराव पेंटर यांनी सिनेमा निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले। त्यांचे आतेभाऊ आनंदराव मेस्त्री यांच्या मदतीने त्यांनी सुरुवातीला डेक्कन सिनेमा ही संस्था आणि त्यानंतर 1913 मध्ये बाबूराव रुईकर यांच्यासह महाराष्ट्र सिनेमा ही निर्मिती संस्था सुरू केली। मात्र नंतर 1 डिसेंबर 1917 रोजी आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ बाबूरावांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली आणि 1919 मध्ये सैरंध्री या कलात्मक मुखपटाची निर्मिती केली। कल्पकता, भव्यता, स्त्रियांनीच केलेल्या स्त्री भूमिका आणि पौराणिक काळातील राजवैभवाचं दर्शन हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं। 7 फेब्रुवारी 1920 रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या सैरंध्रीनं मोठी लोकप्रियता मिळवली। त्या काळी लोकमान्य टिळकांनी हा चित्रपट पाहून त्यांचा सिनेमा केसरी या उपाधीनं गौरव केला। बाबूराव पेंटरांची आणखी एक अलौकिक कामगिरी म्हणजे कल्पकता, चिकाटी आणि अभ्यासू बुद्धीच्या जोरावर त्यांनी प्रोजेक्टर आणि स्वदेशी कॅमेरा तयार केला। या कॅमेऱ्याची त्या काळी खूपच चर्चा झाली आणि बाबूराव पेंटरांची गुणवत्ता अधोरेखित झाली। त्यानंतर महाराष्ट्र फिल्म कंपनीद्वारे बाबूरावांनी 1920 ते 30 या दशकात एकूण 17 चित्रपटांची निर्मिती केली। त्यापैकी वत्सला हरण आणि भक्त प्रल्हाद हे पौराणिक, तर सिंहगड, कल्याण खजिना, सती पद्मिनी आणि शहाला शह हे ऐतिहासिक चित्रपट होते। तर सावकारी पाश, सिंहगड या चित्रपटाचं चित्रीकरण त्या काळी त्यांनी आर्क लॅम्पच्या प्रकाश झोतात केलं। विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला। मुंबईत सिंहगड चित्रपटाला प्रेक्षकांची इतकी गर्दी झाली की पोलिसांनाही गर्दी आवरताना नाकीनऊ येत होते। ही गर्दी पाहूनच इंग्रज सरकारनं करमणूक कर आकारायला सुरुवात केली। विशेष म्हणजे या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाबूरावांनी शिलामुद्रण केलेली सुमारे 10 बाय 20 फूट लांबी रुंदीची भित्तीपत्रकं तयार केली होती। ती चांगलीच प्रभावी ठरली। त्यामुळं चित्रपटांच्या भित्तीपत्रकांचे जनक म्हणूनही बाबूरावांना मान मिळाला। त्यांच्या सैरंध्री या चित्रपटातील कीचकवधाचं दृश्य इतकं परिणामकारक होतं की ते पाहून काही प्रेक्षक बेशुद्ध पडले होते। त्या घटनेनंतर सरकारनं चित्रपटांच्या सेन्सॉरशिपला सुरुवात केली। कल्याण खजिना, सती पद्मिनी आणि सिंहगड या त्यांच्या मुखपटांना युरोपमधील वेम्बले इथल्या चित्रपट प्रदर्शनात सुवर्ण पदकं देऊन गौरवण्यात आलं। एकीकडं चित्रपट निर्मिती करताना दुसरीकडं बाबूरावांनी महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची तयार केलेली अप्रतिम शिल्प कोल्हापूरमध्ये आजही पाहायला मिळतात। कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना कला महर्षी उपाधीनं गौरवण्यात आलं। भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये वेगळा अध्याय निर्माण करणाऱ्या बाबूराव पेंटर यांचं 16 जानेवारी 1954 रोजी कोल्हापुरात निधन झालं। या चतुरस्त्र कलाकाराच्या स्मृती जपण्यासाठी कोल्हापुरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल शेजारी कॅमेऱ्याचा मानस्तंभ उभारण्यात आलाय। हा मानस्तंभ येणाऱ्या पिढ्यांना बाबूराव पेंटरांच्या योगदानाची आठवण करून देत राहील यात शंका नाही। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी।